आजची ही रेसिपी गोड पदार्थ खायची आवड असणाऱ्यांसाठी एकदम परफेक्ट आहे। ही खीर बघू शकता तुम्ही किती क्रीमी रिच दिसतीये आणि चवीला देखील खूप स्वादिष्ट देखील झाली होती। ही खीर फक्त चवदारच नाही तर खूप पौष्टिक सुद्धा आहे। रेसिपी खूप साधी सोपी आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय शेवयांची खीर। सर्वात आधी एका मोठ्या कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। तुम्ही तेल देखील वापरू शकता। त्यानंतर अर्धी वाटी मी शेवया घेतलेल्या आहेत। या शेवया खास खिरीसाठी येतात। याऐवजी तुम्ही भाजक्या शेवया देखील वापरू शकता। आणि शेवया आपल्याला छान बारीक ते मध्यम गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत। शेवया सतत आपल्याला हलवत राहायच्या आहेत, नाहीतर त्या शेवया छान मध्यम गॅसवरती परतून घ्यायच्या आहेत, आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। मध्यम गॅसवरतीच भाजून घ्या, त्याने चव अगदी छान येते। फुल गॅसवरती भाजल्यानंतर त्या थोड्याशा कडवट लागू शकतात। जर तुम्ही भाजक्या शेवया इथे वापरला तर ही प्रोसेस स्किप केली तरी देखील चालेल। हळूहळू शेवयांचा कलर चेंज झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आपल्याला अजून 2-3 मिनिटं शेवया भाजून घ्यायच्या आहेत। 2-3 मिनिटांनंतर शेवया आपल्या पूर्ण भाजून झालेल्या आहेत। बघू शकता कलर हलकासा ब्राऊन आलेला आहे। शेवया जास्त पण ब्राऊन करायच्या नाहीयेत आपल्याला। आता इथे मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। गाईचं दूध मी छान तापवून घेतलेलं आहे, त्याला उकळी आलेली आहे। गार दूध अजिबात टाकू नका, ते फाटू शकतं। दूध टाकून घेतल्यानंतर आपल्याला एकदा स्पॅच्युलाने हलवून घ्यायचं आहे। खाली ज्या शेवया चिकटलेल्या असतील त्या आपल्याला रिकाम्या करून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर आपल्याला 1 उकळी काढून घ्यायची आहे। 1 उकळी आल्यानंतर बघू शकता उकळी छान आलेली आहे। 1 उकळी आल्यानंतर त्यात आपल्याला चवीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे। साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। साखर मी इथे अर्धी वाटी वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करू शकता। साखर विरघळल्यानंतर त्यात आपल्याला 1/4 कप मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे। मिल्क पावडर टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता। इथे मी चारोळे घेतलेले आहेत, चारोळे टाकून घेणार आहोत आपण। आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून 1 उकळी येऊन देणार आहोत। 1 उकळी आल्यानंतर इथे मी काजू, बदाम, पिस्ता यांची बारीक पूड करून घेतलेली आहे। थोडे क्रंच देखील ठेवलेले आहेत, ती आता आपण टाकून घेणार आहोत। 7 ते 8 काजू घेतले होते, 7 ते 8 बदाम आणि 7 ते 8 पिस्ता घेतले होते, बघू शकता तुम्ही। आता आपण ही पावडर त्यामध्ये टाकून घेणार आहोत। ही पावडर नक्की करा, या पावडरीमुळे खिरीला आपल्या एकदम क्रीमी टेक्स्चर येतं। या ड्रायफ्रूट्स पावडरमुळे खीर आपली एकदम घट्ट होते आणि एकदम चवदार होते। आता आपण ही खीर 10 ते 15 मिनिटं मीडियम फ्लेमवरती उकळून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत। आणि सतत आपल्याला ती हलवत राहायची आहे, ती कारण खाली लागू शकते। खीर जेवढी तुम्हाला घट्ट पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता। इथे बघू शकता दुसरी उकळी आलेली आहे। ही खीर बनवण्यासाठी पूर्ण 10 ते 15 मिनिटं गेलेले आहेत। खीर आता आपली तयारच झालेली आहे, बघू शकता किती घट्ट झालेली आहे आणि खूप क्रीमी दिसतीये। खायला देखील अगदी चविष्ट झाली होती। या स्टेजला गॅस बंद करा, कारण खीर थोड्या वेळाने घट्ट होते। शेवयांची खीर तयार आहे। चला मग मस्त गरमागरम किंवा गार ज्या प्रकारे तुम्हाला आवडेल तशी सर्व करा। गार किंवा गरम दोन्ही प्रकारे खूप छान लागते ही खीर। ही खीर झटपट आणि एकदम चवदार आहे। जर ही खीर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा।